सिंहासनाधिष्ठित करण्यात आलं. म्हणजे जो दुसरा व्यापारी दुसऱ्या देशामध्ये पोहोचल्यानंतर तेथे त्या देशाचा जो काही राजा होता, राजाचा जे काही अश्व होतं, म्हणजे जे काही अश्व म्हणजे काय घोडा, तो हा जो व्यापारी आहे, व्यापारी त्या देशात पोहोचल्यानंतर, दुसऱ्या देशात पोहोचल्यानंतर त्याचा अश्व जो की पवित्र होतं, तो या व्यापाऱ्याच्या समोर गुडघ्यावर बसून त्याच्या पुढे गुडघे टेकले, म्हणजे त्या व्यापाऱ्यापुढे येऊन तो नतमस्तक झाला अश्व. मग तो राजा ते पाहिल्यानंतर, म्हणजे अश्व पवित्र अश्व म्हटलेला आहे, म्हणजे तो एवढा घोडा पवित्र होता. तर पवित्र घोड्यानं त्याच्या समोर काय गुडघ्यावर वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा झाला असं सांगितलेलं आहे. म्हणजे मग त्या राजानं काय केलं, हा व्यापारी त्याला